शेवग्याच्या शेंगा ही भाजी अशी आहे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना आवडते आणि शेवग्याच्या शेंगा ह्या उष्ण गुणधर्माच्या असतात, त्याच्यामुळे डिलिव्हरी झालेल्या महिलांना पण आपण देतो आणि चवीला पण त्या छान असतात आणि याच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतो। तुम्ही पण अशाच ह्या शेंगांच्या जुड्या बांधता का? अशा जर ह्या शेंगांच्या जुड्या बांधल्या तर त्या भाजीमध्ये जास्त ओर कुक होत नाहीयेत आणि मसाले तेल सगळं आतपर्यंत मुरला जातो। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो शेवग्याच्या शेंगा कट करून त्यांना सोलून आणि अशा 4-4 शेंगांच्या जुड्या बांधून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी लागणार आहे ते 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेत, 2 दालचिनीचे तुकडे आहेत, 2 तेजपत्ते आहेत, पत्ता आहे आणि 2 हिरव्या वेलच्या घेतलेत, तसंच 2 मीडियम साईजचे 2 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर। तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर ह्या शेंगा आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या। आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे भाजी बनवण्यासाठी आणि आधी आपण तेल टाकून घेऊया। इथे 2 ते 2.5 पळी इतकं मी तेल टाकून घेतलंय। थोडं आपल्याला गरम करून घ्यायचंय। तेल गरम झालंय तर आपण आधी ही दालचिनी आणि तेजपत्ता टाकून घेऊया। तेजपत्ता आणि दालचिनी परतून झाली तर आपण जे 2 वेलच्या घेतल्यात हिरव्या त्या टाकून घेऊ आणि कढीपत्ता टाकून घ्यायचं। कढीपत्ता पण छान तडतडलाय तर लगेचच घेतलेला कांदा टाकून घेऊया। कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे। आज मी कोणत्याही प्रकारचं खोबऱ्याचं वाटण टाकणार नाहीये। इथे कांदा सोनेरी रंगावर परतून झालाय तर आपण थोडेसे मसाले टाकून घेऊया। 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, तिखट तुम्ही तुमच्या आवडीने चवीनुसार कमी जास्त करू शकता, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, ही तिखट नसते फक्त रंगासाठी वापरतो, अर्धा चमचा इथे मी मटन मसाला वापरते, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद आणि हे मसाले सगळे आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत कांद्यासोबत। चवीपुरतं मीठ आणि ते मसाले परतून झालेत तर आपण लगेचच हा बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण झाकण ठेवून 5 मिनिटं वाफेवर शिजून घेऊ। इथं 5 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण काढून बघूया आणि एकदम मस्त असा छान साईडला असा तेल पण सुटलाय, तुम्ही पाहू शकता हे पण, आणि टोमॅटो पण छान मऊ झालाय। तर आपण ह्या ज्या शेंगांच्या जुड्या ज्या धुवून ठेवल्या होत्या त्या टाकून घेऊया आणि हे सगळं असं हलक्या हाताने आपल्याला हे त्याच्यावरती असा मसाला टाकून घ्यायचे आणि आपल्याला जेवढी आता ग्रेव्ही बनवायची आहे तितकं आपल्याला पाणी टाकून घ्यायचे। शेंगा शिजण्यासाठी थोडंसं पाणी आपल्याला टाकून घ्यायचे। इथे 1 ग्लास टाकलेला आहे, इथे मी अजून अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे, म्हणजे 1.5 ग्लास टोटल पाणी टाकलंय आणि आता आपण हे 10 ते 15 मिनिटं मीडियम गॅसवरती शिजून घेऊया। आणि ह्या शेंगा शिजायला वेळ लागत नाही, 10 मिनिटातच त्या लगेच शिजतात आणि तुम्ही पाहू शकता मी ह्या जुड्या बांधल्यामुळं त्या रश्श्यामध्ये सुटल्या नाहीयेत, नाहीतर पूर्ण सगळ्या सुटल्या जातात आणि जास्त शिजल्या जातात। तर अशा या पद्धतीने जर बांधून टाकल्या तर त्या व्यवस्थित राहतात आणि नेहमीच काय खोबरं कांदा भाजून वाटण करायचा, तर एकदा अशा पद्धतीने पण बिना वाटणाची ही शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून बघा, इतकी जबरदस्त होते।
आणि कोणी ओळखणार नाही तुम्ही बिना वाटणाची भाजी बनवली. आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेला बेलचा बटन दाबा, आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि इथे तयार आहे आपली शेवग्याच्या शेंगांचा रस्सा भाजी. तर पाहू शकता कलर वगैरे किती सुंदर आलेला आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे तर भाकरींसोबत वगैरे खायचं असेल तर अजून तुम्ही याच्यातला ग्रेव्ही रस्सा आटू शकता. आटून छान अशी सुक्की भाजी तुम्ही बनवू शकता. तर इथे मला थोडासा रस्सा पाहिजे म्हणून मी थोडीच ग्रेव्ही बनवलेली आहे. तर मी आता तुम्हाला चमचमध्ये घेऊनही दाखवते, एका वाटीत काढून दाखवते. पाहू शकता एकदम मस्त नाशिक गरमागरम शेवग्याच्या शेंगांचा हा रस्सा भाजी आणि भात एकदम जबरदस्त लागतोय. तर करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. तर आशा करते आजची रेसिपी नक्की तुम्हाला आवडणार. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.